ही भजी पाहून आलं की नाही तुमच्याही तोंडाला पाणी? तर आज आपण जी भजी बनवणार आहोत ना, ही उपवासाची भजी बनवणार आहोत. आणि साहित्य म्हणाल ना, काहीच नाही जास्त, 2 ते 3 साहित्य म्हणजे अशी कुरकुरीत आपली ही बटाटा भजी तयार होणार आहे. अजून दुसरी ही भजी मी दाखवलेली आहे, त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला अगदी शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे. कारण ती भजीच इतकी चटकदार आहे ना, अगदी तुम्ही त्या भजीच्या प्रेमामध्ये पडणार आहे. जी भजी लवर असेल ना, तर त्यांनी तर हा व्हिडिओ अजिबात स्किप करायला नाही पाहिजे. अगदी झटपट होणाऱ्या, अगदी कमी साहित्यामध्ये तयार होणाऱ्या, कुठलीही पूर्व तयारी नाही, अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये अशी कुरकुरीत भजी तुम्ही बनवून खाऊ शकता. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर ना आपण बटाट्याची भजी बनवू. तर त्यासाठी इथे मी 3 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहे. तर यासाठी असं काही मेजरमेंट नाही, तुम्हाला जितकी भजी बनवायची आहे तितके हे बटाटे घेऊ शकता. आता साधारणतः एक 3 ते 4 जणांसाठीची आपण ही भजी तयार करणार आहोत. कच्चा बटाटा वापरायचा आहे. तर हा किसणीने किसून घ्यायचा आहे किंवा लांब लांब अशी आपल्याला त्याचा किस तयार करायचा आहे. तर आता मी मोठी माझ्याकडे किसणी होती, त्यामुळे मी हा किसणीने छान असा किसून घेणार आहे. तर हे पहा, थोडीशी घेताना जाड किसणी घ्या, जेणेकरून जो बटाटा आहे ना तो भज्यांमध्ये छान दिसेल. याकरता मी मोठ्या आकाराची किसणी घेतलेली आहे किंवा लांब लांब लच्छे तुम्ही याचे पाडू शकता. आणि खाली पाणी ठेवा, जेणेकरून बटाटा काळा होणार नाही. तर संपूर्ण बटाटे मी किसून घेतलेले आहे. पाण्यामध्ये आपण ठेवूया एक 5 मिनिटासाठी. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही लगेच बनवले तरीही चालेल. 5 मिनिटं ठेवल्याच्या नंतर यातलं सगळं जे स्टार्च आहे ते रिलीज होतं. त्यानंतर स्वच्छ धुवून यातलं जमेल तितकं पाणी आपल्याला पिळून काढायचं आहे. लक्षात ठेवा, यामध्ये पाण्याचा अगदी कमीत कमी अंश राहिला पाहिजे. एवढं आपल्याला हा छान व्यवस्थित पिळून घ्यायचा आहे. आता हा बटाटा मी छान पिळून ह्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. आता यामध्ये साहित्य काय जाणार आहे, अगदी बेसिक साहित्य आहे. याचे भजेच नाही तर तुम्ही थालीपीठ सुद्धा बनवू शकता. आप्पे छान बनतात. कमी तेलाचा वापर करून मस्त आप्पेही छान किंवा छोटे छोटे थालीपीठ, पॅनकेक बनवू शकता. यामध्ये मी फक्त भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे 2 चमचे, हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे, त्यानंतर लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि 2 चमचे ना इथे मी राजगिरा पीठ घातलेलं आहे. फक्त हलकंसं बाइंडिंग यावं याकरता 2च चमचे घातलेलं आहे. फक्त बाइंडिंग यावं याकरता चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. जास्त काही साहित्य सुद्धा नाही. एवढ्या साहित्यामध्ये हे छान कुरकुरीत भजी तयार होतात. यामध्ये पाण्याची जरा सुद्धा आवश्यकता लागत नाही. लक्षात ठेवा, यामध्ये आपल्याला जरा सुद्धा पाणी घालायचं नाही, कारण बटाट्याचा थोडासा ओलावा आहे आणि मिठामुळे थोडंसं पाणी सुटायला सुद्धा लागतं. त्यामुळे पाणी अजिबात वापरायचं नाही. हे असं पीठ आपलं तयार झालेलं आहे. गोळे असे बनवून घ्यायचे आहे किंवा डायरेक्ट तुम्ही सोडले तरीही चालेल. छान कुरकुरीत आपली भजी तयार होणार आहे. मी अशी छोटी छोटी बॉल बनवून घेणार आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं, आप्पे बनवू शकता, थालीपीठ बनवू शकता. तुम्हाला जे हवं ना ते ह्यापासून बनवू शकता. उपवासाच्या दिवशी अगदी साधी, सिंपल, सोपी रेसिपी आहे. ना जास्त काही साहित्य, ना जास्त काही झंझट, मेहनत. किंवा उपवासाला जर तुम्हाला साबुदाणा खिचडी किंवा वरईचे पदार्थ खायचे नसेल ना, तर हा बेस्ट पर्याय आहे. जे भजी लवर आहे ना, तर त्यांनी तर ही भजी ट्राय करायलाच हवी. फक्त उपवासाला नाही तर एरवी सुद्धा बनवून खाऊ शकता. इतके छान कुरकुरीत ही भजी लागतात. तर हे पहा, मीडियम गरम तेलामध्ये छान असे गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत आपल्याला तळून काढायचे आहे. बटाटा छान असा तळला गेला की आपोआपच सोनेरी रंगावर यायला लागतो. हिरव्या मिरच्याही टाकून घेतलेल्या आहे. मस्त आपली भजी आता तळत आलेली आहे. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. कुठलीही पूर्वतयारी नाही. घाईच्या वेळेमध्ये तुम्ही बनवू शकता. आणि खायला म्हणाल ना तर इतकी जबरदस्त ही भजी लागतात ना, तर विचारूच नका. त्यासाठी तुम्हाला ही भजी नक्की ट्राय करायला हवी. आषाढी एकादशीला ट्राय करा किंवा एरवी सुद्धा तुम्ही ही भजी बनवून खाऊ शकता. असं काही नाही की उपवासालाच तुम्ही ही भजी खाल्ली पाहिजे. तर ही भजी आपली तयार झालेली आहे. दुसरी जी भजी आहे ना, ती आहे मस्त अशी कुरकुरीत उपवासाची मिरची भजी. यापूर्वी तुम्ही अशी भजी कधी ट्राय केली नसेल आणि खाल्लीही नसेल, कारण ही जी भजी आहे ना इतकी अप्रतिम लागते ना, तर ते तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही. तर कशी बनवायची ते पाहूया. तर मिरची भजी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला मिरची जी आहे ना, ही कमी तिखटवाली जी मिरची असते ना ती घ्यायची आहे. जास्त तिखटवाली मिरची जी असते ती आपल्याला इथे घ्यायची नाही. या ज्या पोपटी रंगाच्या मिरच्या असतात ना, ह्या अजिबात जास्त तिखट नसतात. अगदी कमी प्रमाणात ह्या तिखट असतात. त्यामुळे शक्यतो अशा मिरच्या आपल्याला घ्यायच्या आहे ही भजी बनवण्यासाठी. स्वच्छ धुवून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला ह्या छान अशा कट करून घ्यायच्या आहे आणि त्याच्या आतमध्ये जे काही बिया असतील ना त्यासुद्धा आपल्याला काढून घ्यायच्या आहे. कारण जी मिरची असते ना, मिरचीचा जो तिखटपणा असतो ना तो फक्त ह्या बियांमध्ये असतो. त्यामुळे आपल्याला त्याच्यातील ज्या बिया आहे ना त्या पूर्णपणे काढून टाकायच्या आहे. तर हे पहा, अशा आतमध्ये ज्या बिया असतात ना त्या आपल्याला पूर्णपणे काढून टाकायच्या आहे. तर साधारणतः इथे मी 8 ते 10 ह्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. वजनाने म्हणाल तर ह्या 100 ते 150 ग्रॅम एवढ्या असतील.
ही भजी बनवायला इतकी सोपी आहे ना आणि खायला म्हणाल तर इतकी जबरदस्त लागतात. एकदा जर तुम्ही बनवली ना तर नेहमी हीच भजी तुम्ही बनवाल आणि कितीही खाल्ली, साधारणतः तुम्ही 4 मिरच्या खाल्ल्या, 5 मिरच्या खाल्ल्या ना तरीही मन भरणार नाही, इतके हे टेस्टी ही भजी लागतात आणि कुरकुरीतसुद्धा लागतात. तर सर्व मिरच्याच्या आतील बिया ज्या आहे मी ते काढून घेतलेल्या आहे. आता ह्या मिरच्यांच्या आतमध्ये ना एक स्टफिंग आपल्याला भरायचं आहे. तर इथे मी एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे, तो छान असा किसून घ्यायचा आहे किंवा स्मॅशरने तुम्ही स्मॅश करून घेतला तरीही चालेल. तर हे पहा, मस्त असा बटाटासुद्धा छान किसून घेतलेला आहे. आता ही आपली साधी सिंपल उपवासाची भजी आहे, यामुळे आपल्याला यामध्ये जास्त काही साहित्य किंवा जिन्नस घालायची नाही आहे. अगदी जी आपल्याला उपवासाला जी चालतात ना तीच पदार्थ आपण यामध्ये घालणार आहोत, किंवा तुम्हाला यामध्ये काही जिन्नस खात नसाल तर ती तुम्ही इथे स्किप करू शकता. तर जाडसर कुटलेला मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. 1 चमचाभर हिरवी मिरची मी इथे थोडीशी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे, ती टाकलेली आहे. 1 चमचाभर बारीक कापलेली कोथिंबीर, अर्धा चमचा आपल्याला भाजलेली जिऱ्याची पावडर घालायची आहे आणि एक अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे. तर आता इथे तुम्ही उपवासाला जे पदार्थ खात नसाल ना ते पूर्णपणे स्किप करायचे आहे किंवा नाही टाकले ना तरीही चालेल. चवीपुरतं मीठही घालायचं आहे. लिंबामुळे ना ह्या आतील स्टफिंगला खूप छान अशी टेस्ट येते. जर तुम्ही एरवी नॉर्मल उपवासासाठी बनवणार नसाल ना तर यामध्ये अर्धा चमचा तुम्ही आमचूर पावडर घालू शकता, त्यामुळे सुद्धा अजूनच छान लागणार आहे. आणि इतर कुठलेही तुम्हाला गरम मसाले किंवा मिरची पावडर, हळद पावडर घालायची असेल तर तीही घालू शकता. छान असं बाइंडिंग यावं याकरता 1 चमचा बेसन पीठसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. तर सर्व जे मिश्रण आहे छान असं एकजीव झालेलं आहे. आता सर्व ज्या मिरच्यांमध्ये आपण व्यवस्थित असं स्टफ करून घेऊया, भरून घेऊया. तुम्हाला ही जी मिरचीची भजी आहे ना अगदीच साधी सिंपल जरी बनवायची असेल किंवा यामध्ये तुम्हाला स्टफिंग भरायचं नसेल ना तर तुम्ही अगदी साधी सिंपलसुद्धा नुसती मिरची कट करून आणि ह्यामध्ये राजगिऱ्याचं पीठ आणि जे वरईचं पीठ आहे त्या मिश्रणामध्ये आपल्याला व्यवस्थित डिप करायचं आणि फ्राय करायचं आहे. तर मी हे बटाट्याचं जे मिश्रण आहे सर्व मिरच्यांमध्ये व्यवस्थित भरून घेतलेलं आहे. आता बाहेरच्या कोटिंगसाठीचं जे मिश्रण आहे ते तयार करून घेऊया. इथे अर्धी वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे आणि 1-1.5 चमचा आपल्याला इथे वरईचं पीठ म्हणजे बगरीचं पीठ घेतलेलं आहे किंवा साबुदाण्याचं पीठ घेऊ शकता, किंवा पूर्णपणे इथे तुम्ही वरईचं पीठ किंवा पूर्णपणे राजगिऱ्याचं पीठ घेतलं ना तरीही चालेल, किंवा उपवासाचं जे शिंगाड्याचं पीठ येतं ना ते सुद्धा इथे तुम्ही घेऊ शकता. अगदी पाव चमचा इथे आपल्याला लाल मिरची पावडर घेतलेली आहे. तर ही जी लाल मिरची पावडर आहे ना उपवासासाठी मी सेपरेट करून ठेवलेली आहे, फक्त सुक्या लाल मिरचीची पावडर आहे. किंवा जर तुम्हाला ही लाल मिरची पावडर वापरायची नसेल तर हिरवी मिरची जी आहे ना तिची पेस्टसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. तर पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठही घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे अगदी सरसरीत, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं हे मिश्रण आपल्याला तयार करायचं आहे. फक्त मिरच्यांना व्यवस्थित कोट होईल ना अशा पद्धतीचं हे मिश्रण आपण आता तयार करून घेऊया. तर साधारणतः पाव वाटीपेक्षाही कमी पाणी मला हे मिश्रण भिजवण्यासाठी लागलेलं आहे. तर अशा पद्धतीचं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. लगेचच आता आपण ही जी मिरचीची भजी आहे ना ती बनवायला घेऊया. मिरची छान व्यवस्थित आता या मिश्रणामध्ये कोट करायची आणि मीडियम गरम तेलामध्ये आपल्याला तळायची आहे. गॅससुद्धा आपल्याला जास्त मोठा ठेवायचा नाही किंवा कमी ठेवायचं नाही, नाहीतर भजी तेलकट होण्याची शक्यता असते. गॅसवरती तेल मी छान असं मीडियम गरम करून घेतलेलं आहे. आता ही जी भजी आहे ना ते आपण सोडून घेऊया आणि छान अशी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ही तळून काढायची आहे. तळायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही. यामध्ये आपल्याला खाण्याचा सोडा वगैरे वापरायची सुद्धा गरज नाही, कारण खाण्याचा सोडा जर इथे आपण वापरला ना तर भजी जास्त तेलकट होण्याची शक्यता असते. त्यामुळे इथे खाण्याचा सोडा वगैरे अजिबात वापरायची गरज नाही. अशीच ही भजी खूप छान अशी कुरकुरीत होतात. हे पहा, अगदी मस्त अशी ही टम्म फुगलेली आहे, मस्त अशी कुरकुरीत आणि रंगही छान आलेला आहे. आता ही जी भजी आहे ना ती लगेचच काढून घेऊया. सेम पद्धतीने आता इथे मी बाकीची राहिलेली जी भजी आहे ना ती सुद्धा तळून काढणार आहे. ही जी उपवासाची भजी आहे ना तुम्ही साबुदाण्याची खिचडी जर बनवली असेल ना त्यासोबत खाऊ शकता, किंवा फराळाची जे डोसे तुम्ही बनवतात वरईचे त्यासोबत खाऊ शकता, किंवा अशी जरी खाल्ली ना तरीही अप्रतिम लागतात. अगदी तुम्ही 4, 5, 6 खाल्लं ना तरीही मन भरणार नाही, एवढी छान ही कुरकुरीत भजी लागतात. तर जरूर ट्राय करून पहा. बनवायलाही सोपी आहे, खायला तर त्याहूनही भन्नाट आहे आणि अजिबात ही जी भजी आहे ना तेलकट वगैरे काहीही झालेली नाही. मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे, या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल. दोन्हीही भजी आपली तयार झालेली आहे. आता दोघांपैकी तुम्हाला कुठली भजी जास्त आवडली आहे ना ते मला पटापट कमेंटमध्ये सांगा. आता ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना रेसिपीला लाईक करायला अजिबात विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपी सोबत.